नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज आपल्या चॅनेलवर लेखक रुद्रदमन लिखित बस प्रवासातील भयानक घटना ऐकणार आहोत. रात्रीचे 10 वाजून गेले होते. दिवसभर कोसळत असलेल्या पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली. मागे रेंगाळलेले 4-2 थेंब रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये त्यांचं अस्तित्व दाखवत होते. सतीश देवरे यांनी बॉसने त्याला दिलेल्या पगाराच्या बिलाची शेवटची एंट्री कम्प्युटरवर केली आणि थकलेल्या शरीराने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला गावाला जाण्याची घाई झाली होती, पण बॉसने शेवटच्या क्षणी दिलेली कामं आटोपता फारच उशीर झाला. बॉसला काम पूर्ण झाल्याचं सांगण्यासाठी त्याने कॉल केला. कॉल कट करण्या अगोदर बॉसला लग्नाचे पुन्हा एकदा आमंत्रण देऊन तो निघाला. सतीशचं लग्न 5 दिवसावर येऊन ठेपलं होतं आणि त्यासाठी त्याने 15 दिवसाची रजा टाकली. त्यामुळे बॉसने जाण्याआधी त्याला पगार बिलाचे काम उरकून जायची विनंती केली. तो घाईने फ्लॅटवर पोहोचला. जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास होता. मोटारसायकलने येण्यासाठी त्याच्या कुटुंबाने त्याला मनाई केली होती. त्यामुळे सतीश फ्लॅटवर जाऊन सामान घेऊन निघाला. घड्याळाने 11चा काटा ओलांडला. गाडी पार्किंगमध्ये व्यवस्थित लॉक करून सतीश निघाला. त्याला छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकावर जायचे होते, पण रात्रीच्या या वेळेत तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे 1.5-2 तासाचा प्रवास. त्याच्या मूळ गावच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या त्या फ्लॅटजवळील फाट्यावरून जात असत. त्याने जवळच्या फाट्यावरून गाडी पकडायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर त्याचं नशीब जोरात, ज्यामुळे त्याला टाटा इंडिका गाडी त्याच्या जिल्ह्याच्या दिशेने जाण्यासाठी दिसली. गाडीत एक मध्यमवर्गीय गृहस्थ ड्रायव्हर शेजारी बसले होते. ते त्या गाडीचे मालक वाटत होते. त्यांनी खून करताच सतीश मागच्या सीटवर बसला. गाडी सुरू झाली. रात्रीच्या काळ्या आकाशाखाली झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून ती सुसाट सुटली. अंधार, तुरळक उजेडाच्या जागा आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचे प्रखर दिवे. वातावरण एकदम गूढ आणि भयानक वाटत होते. आकाशात चंद्राचं नामोनिशाण नव्हतं. प्रवास वेगाने सुरू होता. याच वेगात गाडी चालली तर त्याला त्याच्या गावी जाणारी पहाटेची पहिली बस मिळणार होती. साधारण 150 किलोमीटरचा रस्ता त्यांनी ओलांडला. अचानक नोकियाची रिंगटोन ऐकू आली. सतीशने खिशाला हात लावला. त्याचा मोबाईल शांत. त्याने पुढे पाहिलं तर ड्रायव्हर शेजारी बसलेल्या त्या गृहस्थांचा फोन वाजला. नोकियाचाच नवीन आलेला कलर डिस्प्लेचा मोबाईल त्यांनी बाहेर काढत कानाला लावला. काय? कसं काय घडलं? किती लागलंय आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? ठीक आहे, आम्ही लगेच परत फिरतो. मी पुन्हा कॉल करतोय, तोपर्यंत काळजी घ्या. असं म्हणत त्या गृहस्थांनी कॉल कट केला आणि ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा केला. ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला आणि गाडी बाजूला घेतली. साहेब, माफ करा, मला गाडी परत फिरवावी लागेल. माझ्या मुलाचा अपघात झालाय. गाडी थांबताच ते गृहस्थ सतीशला म्हणाले. तसा सतीश चक्रावला. काय?
ठीक आहे, पण निदान मला एखाद्या गावाजवळ तरी सोडा. ड्रायव्हरने त्याच्याकडे पाहत सांगितलं. भाऊ, आत्ताच मागे एका गावाची पाटी पाहिली मी. हवं तर तुम्हाला तिथे सोडतो. सतीशला होते त्या जागेवर उतरून अनोळखी ठिकाणी उभे राहण्यापेक्षा मागे का होईना पण एखाद्या गावाजवळ उभं राहणं सोयीस्कर वाटलं. तसा त्याने होकार दिला. ड्रायव्हरने गाडी फिरवली. सतीशला जवळच्या गावात सोडले आणि ते निघून गेले. रस्त्याच्या कडेला उभे राहत सतीशने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 2 वाजले होते. त्याने आजूबाजूला निहाळायला सुरुवात केली. गाव कसलं? ते एक अंधाराचे पसरलेले साम्राज्य वाटत होते. सर्व दिशांना पसरलेली मोठी झाडे आवाढव्य सावल्या निर्माण करत होती. रातकिड्यांची किरकिर आणि एखाद दुसऱ्या कुत्र्याचे विवळणे त्या भारलेल्या वातावरणात जिवंतपणा आणत होते. सतीश सगळीकडे नजर फिरवत होता. मधूनच झाडांनी वेढलेल्या एखाद्या घराच्या फटीतून कंदिलाचा अस्पष्ट प्रकाश बाहेर येत होता. पण बाकी सर्वत्र भयाण शांतता. सतीश हायवेच्या कडेला उभा राहिला. गाडी मिळेल याची त्याला आशा होती. थंडगार वाऱ्याचा झोत अंगावर आला आणि अचानक त्याला एकटं असल्याची जाणीव झाली. त्याने बसण्याच्या उद्देशाने आजूबाजूला पाहिलं. त्याला रस्त्याला खेटून एक चहाच्या टपरीसाठी तयार केलेली उघडी झोपडी दिसली. तो चालत तिच्याजवळ गेला. झोपडी 4ही दिशेने उघडी होती. बांबूचा साचा तयार करून त्याच्या वरच्या बाजूला जीर्ण झालेल्या कागदाचे छप्पर केले होते आणि झोपडीसमोर दगडांचा उपयोग करून बसण्यासाठी बाकडे बनवले होते. त्या बाकड्यांच्या समोर कप ठेवण्यासाठी लोखंडी पाईपच्या साहाय्याने जमिनीत फिट केलेली लाकडी फळी होती. सतीशने बॅग उचलून ठेवली. दगडी बैठकीवर बसत त्याने समोरच्या दिशेला पाहत लाकडी फळीवर डोकं टेकवलं. कामाचा व्याप आणि इतर धावपळ यामुळे तो प्रचंड थकला होता. कधी एकदा एखादं वाहन मिळतंय आणि घरी पोहोचतोय असं त्याला झालं. त्या रात्री खरंच त्याचं नशीब जोरावर होतं. अचानक दूरवरून एक बस त्याला येताना दिसली. तिचा लोखंडी सांगाडा थोडा जीर्ण होता. ब्रेक्सचा खडखड आवाज करत ती त्याच्या बाजूला येऊन थांबली. तोपर्यंत सतीश घाईने उठून सामान घेऊन उभा राहिला. बस कंडक्टरने दरवाजा उघडला आणि विचारलं, साहेब, कुठं जायचंय? या अंधाऱ्या वक्ताला इथं काय करताय? तसा सतीशने घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून कंडक्टर हसत म्हणाला, बरंय, म्हणजे आमच्यासाठीच थांबला होतात म्हणा की. बसा, लवकर आत बसा. आधीच उशीर झालाय. आपल्याला लवकर पोहोचलं पाहिजे. सतीश घाईघाईने वर चढला. त्याने बसमध्ये नजर टाकली. पूर्ण बसमध्ये छताला लावलेल्या हिरव्या दिव्यांचा प्रकाश पसरला होता. त्याने जागेसाठी नजर फिरवली. जागा मागच्या बाजूला होती. बॅग सावरत प्रवाशांना निखरत तो मागच्या दिशेने निघाला. बसमध्ये 25-30 प्रवासी, पण प्रत्येकाचा पेहराव वेगळा. काही पुरुष धोतर, कुर्ता, गांधी टोपी, तर काही बेल बॉटम पॅन्ट आणि शर्ट घालून होते, तर काही जण जीन्स पॅन्टमध्ये. काही स्त्रिया नऊवारी पारंपरिक लुगडे, तर काही साड्या, सलवार कुर्ती घातलेल्या होत्या. पण सर्वांचे उघडे डोळे हिरव्या प्रकाशात रहस्यमय दिसत होते. उघडे डोळे सोडले तर कुणीच फारसं हालचाल करत नव्हतं. सतीश त्यांच्याकडे पाहत मागे असलेल्या रिकाम्या सीटवर जाऊन बसला आणि बस सुरू झाली. सतीश शांत चित्ताने बसल्या जागेवरून गाडीतील प्रवाशांना न्याहाळत होता. काही वेळ गेला
आणि त्याला आता गाडीतील शांतता असह्य वाटू लागली. कुणीच बोलत नव्हतं. कुणीच कुठे जातोय याची एकमेकांशी चर्चा करत नव्हतं. झोपले असतील असं म्हणावं तर काही वेळापूर्वी मागे येत असताना त्याने सर्वांचे उघडे टक्क डोळे स्वतः पाहिले होते. तो मधल्या मोकळ्या जागेत वाकून पुढच्या प्रवाशांना पाहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्यापासून काही अंतरावर बसलेल्या एका वृद्ध महिलेचे विस्कटलेले पांढरे केस दिसत होते. डोक्यावरून खाली पडलेला पदर परत डोक्यावर घेण्यासाठी तिने हात वर केला. तिच्या हातात एक अतिशय जुनाट कागदाचा तुकडा त्याला दिसला. कसे काय ते माहीत नाही, पण तो वाकून तिच्याकडे पाहतोय हे तिला कळालं. पदर नीट करत तिने मागे वळून पाहिलं. तिची हिरवीगार नजर त्याच्या नजरेत मिसळली आणि सतीशचं अंग भीतीने शहारून गेलं. हे कमी की काय, ज्यात भर म्हणून ती त्याच्याकडे पाहून किडलेले दात दाखवत हसली. दिव्यांच्या प्रकाशात तिच्या हिरव्यागार डोळ्यांच्या खाली असलेले ते किडके दात अतिशय भयानक वाटत होते. तिचे हसणे देखील त्याच्या शरीरातील रक्त गोठवणारा भासत होतं. त्याने पटकन नजर वळवली आणि तो सीट मागे लपला. त्याने नक्की काय पाहिलं त्याला काहीच कळालं नाही. थोडा वेळ स्थिर झाल्यावर त्याने हळूच मान वर करून तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तर गाडीमध्ये असलेले सर्वच प्रवासी वळून त्याच्याकडेच पाहत होते. त्यातील प्रत्येकाची नजर त्या स्त्रीसारखी हिरवीगार होती. तो प्रकार पाहून सतीशचं उरलं सुरलेलं अवसान गळून पडलं. तेवढ्यात सर्वजण विचित्र हसू लागले. ते सहन न झाल्याने सतीशने घाबरून किंचाळी फोडत डोळे बंद केले. ओ पाहुणं, काय झालं? उठा की, असं का म्हणून ओरडता? सतीशने डोळे उघडले. कंडक्टर त्याच्या जवळ उभं राहून बोलत होता. ते 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 सर्व कसं हसत आहेत? सतीश कंडक्टर बरोबर बोलत पुढे बसलेल्या प्रवाशांकडे बोट दाखवत म्हणाला. त्याची नजर कंडक्टरवरच खिळली. मगाशी अनुभवलेला भयानक प्रकार पुन्हा पाहण्याची त्याची हिंमत नव्हती. कोण हसत आहे आणि कुठं? स्वप्न पाहिलं की काय? कंडक्टर समोर पाहत म्हणाला. सतीशने घाबरतच नजर समोर वळवली. सर्व प्रवासी ज्याच्या त्याच्या जागेवर माना टाकून झोपले होते. तो प्रकार पाहून सतीश पूर्णपणे संभ्रमित झाला. काही वेळापूर्वी पाहिलं ते सत्य, स्वप्न की भास त्याचं त्याला समजेना. त्याने खाली बसत त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या कंडक्टरला हलक्या आवाजात विचारलं, बस कुठपर्यंत जाते? अंतिम स्थानापर्यंत. तुम्ही झोपा आता. गाडी थांबण्याचं ठिकाण आलं का तुम्हाला आपोआप जाग येईल. कंडक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आणि पुढे निघून गेला. खांद्यावर कंडक्टरच्या हाताचा तो थंडगार स्पर्श सतीशला पुन्हा हुडहुडी भरवून गेला. त्याने सर्व भास होता हे स्वतःच्या मनाला समजवलं आणि झोपण्यासाठी मागे मान टेकवली. जेव्हा बघितलेल्या घटना मनुष्याच्या आकलन शक्तीबाहेरच्या असतात तेव्हा मेंदू त्या आभास असल्याचे विचार मनात उत्पन्न करतो. याच विचारात सतीशला झोप लागली. बऱ्याच वेळानंतर गाडीच्या ब्रेकच्या आवाजाने त्याची झोप उडाली. गाडी कुठेतरी थांबत होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. सर्व प्रवासी उठून बसले होते. तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडला. कंडक्टरशी बोलून झाल्यानंतर एक व्यक्ती आत शिरली. तो एक पुरुष होता. त्याच्या अंगावर पिवळी झाक असलेला कुर्ता, पायजमा
हातात एक पिवळ्या रंगाची पिशवी दिसत होती. गाडीत असलेला हिरवा उजेड त्याच्या कपड्यावर पडून सुद्धा त्याच्यावर आलेली पिवळी झाक कमी होत नव्हती. तो पुरुष सरळ चालत सतीशच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याला जागा करून देण्यासाठी सतीश त्यांच्याकडे पाहत आत सरकला. काका, इथंच बसा, सतीशने शेजारी हात दाखवत सांगितले. पाहुणं, कुठं निघालात? बसत बसत त्या काकांनी विचारलं. मी घरी निघालोय, सतीशने स्वतःचं नाव गाव सारं सांगितलं. त्यांच्या बोलण्यात गाडी केव्हाच मार्गस्थ झाली. बराच वेळ तो पुरुष सतीशला त्याच्याबद्दल माहिती विचारत होता. काका, तुम्ही माझ्याविषयी सगळं विचारलं, पण तुमचं नाव काय? सतीशने विचारलं. मी होय, मी रवळनाथ. त्या लांब तिकडच्या डोंगरावर राहतो. आज अचानक या बाजूला काम आलं म्हणून आलो होतो. काय वक्त झाला म्हणायचा. गप्पा संपत आल्या तसे रवळनाथ काकांनी सतीशला विचारले. सतीशने घड्याळात पाहिलं. घड्याळात बघताच त्याच्या डोक्यावर कोणीतरी मोठा प्रहार करावा असं जाणवलं. त्याने एकदा घड्याळात तर एकदा रवळनाथ काकांकडे आश्चर्याने पाहिलं. काय र, काय झालं? असा का तुझा चेहरा पांढरा फटक पडलाय? सांग की, काय टाईम झालाय? रवळनाथ हसत म्हणाले. सतीशची मती पूर्णपणे बधीर झाली होती, कारण घड्याळात 2:30 वाजले होते. ती गाडीत बसायची वेळ. इतका काळ मध्ये गेला. कदाचित घड्याळ बंद पडले असेल म्हणून त्याने मोबाईल बाहेर काढून पाहिला. त्यात पण 2:30 वाजले. तेव्हा मात्र त्याला तो नक्कीच कोणत्या तरी अघोरी प्रकारात अडकलाय याची दाट शंका येऊ लागली. कारण तो जेव्हा गाडीत बसला होता तेव्हाही 2:30च वाजले होते. या विचाराने त्याच्या अंगाला कापरं भरलं. त्याने घाबरून रवळनाथाकडे पाहिलं. तो त्याच्याकडे पाहून हसतच होता. रवळनाथाने त्याला मानेने खुणावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो हात, त्याचा स्पर्श अगदी सामान्य. हात खांद्यावर पडताच सतीशच्या मनावर आलेलं भीतीचं सावट काही प्रमाणात कमी झालं. काका, मी तर 2:30 वाजता गाडीत चढलो होतो. खूप वेळ झाला त्याला, आणि घड्याळात आत्तासुद्धा 2:30च वाजलेत, सतीशने रवळनाथाला विचारलं. रवळनाथांनी त्याला शांत राहण्याची खूण केली आणि पिशवीमधून एक आरसा बाहेर काढला. तो सतीशच्या समोर पकडला. समोरच्या आरशात सतीशला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्याने स्वतःला न्याहाळत आरशात इतरत्र नजर फिरवली आणि आतील दृश्य पाहताच त्याच्या श्वासांचा वेग वाढला. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला, कारण त्याच्या मागच्या सर्व सीटवर अनेक व्यक्ती बसलेल्या त्याला आरशात स्पष्ट दिसल्या. सतीशची घाबरी नजर त्यांचा वेध घेऊ लागली. त्याचवेळी सर्वांनी एकदम मानावर केल्या. सर्वांचे हिरवेगार डोळे सतीशवर स्थिरावले. सतीशच्या अंगावर सरसरून काटा आला. बाहेरच्या झाडांच्या सावल्या अधिकच मोठ्या वाटू लागल्या. काहीतरी अघोरी, भयंकर या प्रवासात वाट्याला आलंय हे त्याला समजून चुकलं. त्याने भीतीने डोळे मिटले. तेवढ्यात त्याच्या कानात आवाज घुमला. काळजी करू नकोस, म्हणून तर मला इतक्या दूर यावं लागलंय आहे मी. आश्चर्यचकित होत सतीशने डोळे उघडले आणि रवळनाथाकडे पाहिलं. रवळनाथ त्याच्याकडे पाहून हसत होता. त्याच्या कपड्यावर असलेली पिवळी झाक आता त्वचेवर सुद्धा दिसू लागली. त्याच्यामध्ये काहीतरी अद्भुत गोष्ट आहे हे सतीशला समजलं आणि सतीशने निश्चिंत मनाने डोळे मिटले. अचानक गाडीने वळण घेतले
आणि गाडी करकचून ब्रेक दाबल्यासारखी जागेवर उभी राहिली. त्या झटक्याने सतीश घाबरून उठला. इकडे तिकडे पाहत बस नक्की कुठे उभी राहिली याचा त्याने शोध घेतला. सर्वत्र अंधार पसरला होता. बसच्या खिडक्यांवर वाफ जमा झाल्याने बाहेर काय घडतंय, गाडी कुठे उभी आहे काहीच कळत नव्हतं. त्याने प्रश्नार्थक नजरेने शेजारी पाहिलं. त्याच्या शेजारची जागा पूर्ण मोकळी. काही वेळापूर्वी त्याच्या शेजारी बसलेला, त्याच्याबरोबर बोललेला रवळनाथ गायब झाला होता. ते पाहून इतका वेळ त्याच्या मनात निर्माण झालेली हिंमत कुठल्या कुठे पसार झाली आणि घाबऱ्या नजरेने तो इकडे तिकडे पाहू लागला. धाडकन दरवाजा उघडला. त्याबरोबर एक सुगंध, ताज्या कालवणाचा, तोंडाला पाणी सुटेल असा सुगंध बसमध्ये शिरला. त्या सुगंधाच्या प्रवेशाबरोबर गाडीतील सर्व प्रवासी यंत्रमानवासारखे चालू लागले. सतीश त्यांच्याकडे पाहू लागला. खरं तर त्या जेवणाच्या घमघमाटाने त्यालासुद्धा भुकेची जाणीव झाली. अचानक पोट भुकेने कुरतडून निघू लागले. त्यालासुद्धा जेवण करण्यासाठी त्या वासाचा मागोवा घेण्याची इच्छा झाली. पण मनात हे काहीतरी वेगळं आहे ही जाणीव टिकून होती. शेवटचा प्रवासी खाली उतरला तशी त्याच्या भुकेने त्याच्या विचारांवर मात केली आणि सतीश देखील त्यांच्या मागे आला. घाईने खाली उतरला. बस जंगलामध्ये एका कच्च्या रस्त्यावर असलेल्या एका भल्या मोठ्या लाकडी बांधणी असलेल्या हॉटेलसमोर उभी होती. त्याच्याबरोबर असलेले सर्व प्रवासी त्या हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत गेले. त्याने हॉटेलवर नजर टाकली. अतिशय जुनाट बांधणीचं, जुनाट लाकडी हवेलीचं हॉटेल होतं ते. ती इमारत खरंच खूप भयानक वाटत होती. आकाशात चंद्राचं नामोनिशाण नसल्याने तिचं काळपट लाकूड काळोखात अजूनच काळं दिसत होतं. काळोख्या रात्री त्या भयावह आकार धारण केलेल्या हवेलीवर लाल अक्षरात एक नाव दिसलं, अंतिम स्थान. नाव वाचून सतीश हादरला. त्याला पुढे जायचं नव्हतं, पण त्या हॉटेलच्या दिशेने येणारा तो अन्नाचा सुगंध त्याला तिकडे ओढत राहिला. तो मनाविरुद्ध पावले टाकत दरवाजाच्या दिशेने निघाला. अचानक अंगाला झोंबलेल्या गार वाऱ्याने त्याच्या शरीरावर सरकन काटा आला. चालत असताना त्याची नजर हॉटेलच्या बाजूला गेली. वरच्या मजल्याच्या बंद खिडक्यांच्या झडपा वाऱ्याच्या झोक्याने थोड्या उघडून पुन्हा बंद होत होत्या. जणू अंधाऱ्या खोल्यांमधून कोणीतरी बाहेर डोकावून पाहत आहे. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज पडला, खुसफुस केल्याचा. येतो आहे तो, येऊ द्या, आत येऊ द्या. आज खूप दिवसानंतर मेजवानी मिळणार आहे. येऊ द्या, मागे वारे, नाहीतर आत येणार नाही तो. तो आवाज ऐकताच सतीश जागेवर थांबला. त्याला पूर्णपणे समजत होतं का समोरच्या हॉटेलमध्ये मृत्यू दबा धरून त्याची वाट पाहतय. पण अन्नाचा तो सुगंध त्याला तिकडे खेचत राहिला. तो हळूवार पावले टाकत तिथे पोहोचला. तिथेही सर्वत्र हिरवा प्रकाश पसरला होता. हॉटेल गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येक टेबलावर माणसे भरली होती. सर्व माणसे मगाशी बसमध्ये बघितलेल्या लोकांसारखीच. सर्वजण जेवत होती. त्यांच्या जेवणात विलक्षण उतावीळपणा जाणवत होता. तो टेबलावरचं अन्न निहाळू लागला. अन्नाने भरलेली ताटंसुद्धा हिरव्या प्रकाशात न्हाऊन निघाली. गरमागरम मसालेदार वरण भात, भाजी, झणझणीत मटण, चमचमीत रस्सा, सर्व पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनातले विचार झटकले आणि पुढे पाऊल टाकले.
त्याचे पाऊल उंबऱ्यामधून आत पडणार तोच त्याच्या मनगटावर कोणाची तरी पकड बसली. त्याने दचकून मागे पाहिलं. तो रवळनाथ होता. त्याच्याकडे पाहत हसत होता. रवळनाथाने त्याला मागे खेचलं. सतीश, अन्नाचा खूपच सुगंध येतोय नाही का? त्यामुळं खूप भूक लागली होती का? बघ बरं, आता येतोय का सुगंध? पोटात भूक लागल्याची जाणीव होते का? रवळनाथने सतीशला विचारलं. सतीश आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहत होता, कारण रवळनाथाने त्याचं मनगट पकडून त्याला ओढताच त्याला येणारा वास, ती भुकेची जाणीव पूर्णपणे गायब झाली. रवळनाथ मात्र त्याचं मनगट अगदी पहिल्यासारखं पकडून हसत होता. काका, तुम्ही बसमधून कुठे गेला होतात? आणि हे काय? त्याने हॉटेलमध्ये जेवणाऱ्या लोकांकडे पाहत विचारलं. मी जर तेव्हा तिथे असतो तर तुला हे दृश्य अनुभव कसा आला असता? थांब, मागे हो. बघ आता पुढे काय घडतंय. येळकोट येळकोट जय मल्हार. जोरात गर्जना करत रवळनाथाने त्याच्या पिशवीत हात घालून पिवळी भुकटी बाहेर काढली आणि वेगाने त्या दरवाजातून आत फेकली. तो भंडारा होता, जेजुरीचा भंडारा. क्षणार्धात भंडारा पूर्ण हॉटेलमध्ये पसरला आणि सगळीकडे हाहाकार उडाला. सर्वत्र आग पसरली, पिवळ्या रंगाची आग, ज्यात अनेक आकृत्या विकृतपणे किंचाळत होत्या, जळत होत्या, केकाटत होत्या. भंडाऱ्याच्या फक्त स्पर्शाने अजून पेटत होत्या. अवघ्या काही मिनिटात ती पूर्ण इमारत जळून खाक झाली. रवळनाथाने त्याची नजर बसकडे वळवली आणि भंडाऱ्याची एक मूठ त्या बसवर फेकली. बसची देखील तीच अवस्था. काही क्षणात सगळीकडे फक्त राख उरली. सतीश सर्व पाहून डोक्याला हात लावून बसला. रवळनाथ त्याच्या जवळ आला. त्याने मनगटाला पकडून सतीशला उठवले आणि रस्त्याच्या दिशेने घेऊन आला. काका, हे काय होतं? चालताना सतीशने विचारलं. काही प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे मिळत नाहीत. तू फक्त एकच समज, हा एक चकवा होता आणि तुझ्याबरोबर जे प्रवासी प्रवास करत होते ते कित्येक दशकापासून त्या चकव्यात अडकलेत. रोज रात्री यांचा हाच प्रवास सुरू असतो. कधीकधी एखाद्या अमावस्येला त्यांच्यात नवीन एखाद्याची भर पडायची, जशी आज तुझी पडणार होती. आता काळजी करू नकोस, संकट टळलंय. रवळनाथाने सर्व प्रकार सांगितला. तोपर्यंत ते रस्त्यावर पोहोचले होते. सर्वच गोष्टी सतीशच्या समजण्या पलीकडच्या होत्या. पण काका, तुम्ही नक्की कोण? अचानक इथे कसे आलात? सतीशने त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नावलींमधून मुख्य प्रश्न विचारला. मी कोण? ते तुला घरी पोहोचल्यावर कळेल, रवळनाथ म्हणाला आणि जय मल्हारी मार्तंड असं म्हणत पिशवीत हात घालून भंडारा हातात घेतला. हसत हसत सतीशच्या कपाळाला लावला. क्षणभरात सतीशला रवळनाथ भंडाऱ्याने न्हावून निघालेल्या स्वरूपात दिसला. त्यानंतर सतीशने डोळे मिटले. ओ पाहुणं, उठा, दिस उजाडायची येळ झाली. गिराईक सुरू होईल. मला झाडझूड करायची. कवापासून झोपलायत? असं बोलत कोणीतरी सतीशला हलवून उठवत होतं. सतीशने डोळे उघडले, आजूबाजूला पाहिलं. त्याच्या शेजारी बांबूच्या साच्यात बनवलेली ती चहाची टपरी होती. तिच्यामध्ये कंदील लावला होता. आत स्टोव्हवर पातेले ठेवले होते. त्यातून गरम वाफा बाहेर निघत होत्या. त्यातून येणारा सुगंध चहाचा असल्याचं त्याला समजलं. म्हणजे काल रात्री जे घडले ते स्वप्न होतं तर?
त्या माणसाकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, पाहुणं, एवढ्या पहाट हळदीने मळवट कुठून भरून आलात तुम्ही? त्या माणसाने विचारलं. तसा सतीश चमकला. त्याने कपाळाला बोटं लावून पाहिलं. त्याच्या बोटाला भंडारा लागला. विचार करत हात खाली घेत असताना त्याची नजर मनगटावर गेली. पिवळ्या रंगाची हाताच्या पकडीचे व्रण मनगटावर स्पष्ट होते. त्याने तिरपी मान करून खांद्याकडे पाहिलं. शर्टाच्या खांद्याच्या ठिकाणी हाताचा तळवा आणि 4 बोटांचा पिवळा धम्मक ठसा उमटला होता. सतीश सर्व पाहून थक्क झाला. घरी गेल्याशिवाय त्याला काहीच उलगडा होणार नव्हता. तेवढ्यात महाराष्ट्र शासनाची एशियाड बस चहाच्या दुकानासमोर येऊन थांबली. त्यातील बरीच मंडळी चहा घेऊन निघाली. ती बस सतीशच्या तालुक्याच्या गावावरून जाणार होती. 1 कप फक्कड चहा पिऊन सतीश घाबरत इतर प्रवाशांना न्याहाळत बसमध्ये बसला. सर्व काही सामान्य वाटत होतं. त्याने एक खिडकीजवळची जागा पकडली. बाहेर नजर टाकली. सूर्यनारायणाच्या आगमनापूर्वीची नारंगी छटा क्षितिजावर पसरू लागली होती. त्याने मनोमन महादेवाचे नाव घेतले आणि सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो घरी पोहोचला. त्याला आलेलं पाहताच, पोरा, काल येणार होतास, कुठं राहिलास? आणि हे काय, काल खंडेरायाचा गोंधळ आम्ही इथं घातला आणि गडावर तू जाऊन आलास की काय रात्रीतून? सतीशची आई त्याने तिच्या मांडीवर ठेवलेल्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्याच्या भंडारा लावलेल्या कपाळाकडे पाहत त्याला विचारत होती. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.